जानेवारीला मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे आणि यावरच अधिक बोलण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शिंदे साहेब, न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं स्वागत। मनोज जरांगे पाटील यांचं भाषण आपण ऐकलंच असेल। 20 तारखेला 3 कोटी लोकांना त्यांनी मुंबईमध्ये धडकण्याचं आवाहन केलेलं आहे। आव्हानात्मक स्थिती असेल, काय सांगाल? नाही, पहिलं तर मी एकच सांगू इच्छितो की मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन करावं लागणार नाही, कारण आता सुप्रीम कोर्टाने एक दिलासादायक निर्णय या ठिकाणी दिलाय। 22 जानेवारीला क्युरेटिव्ह पिटिशन ऐकण्यासाठी डेट दिलेली आहे, 24 जानेवारीला। आणि जे क्युरेटिव्ह पिटिशन सरकारने आमच्या दाखल केलं होतं, 2 महिने त्याच्यावर जी सरकारने मेहनत घेतलेली आहे त्याच्यावर मला वाटतं ती फळाला आली आहे। आणि सर्वोच्च न्यायालयाला मी धन्यवाद देतो की त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेचा आवाज ऐकून एक सकारात्मक दृष्टिकोनातून आम्हाला संधी सरकारला दिलेली आहे। 24 जानेवारीला क्युरेटिव्ह पिटिशनच्या बाबतीमध्ये या ठिकाणी ऐकताना आमच्या सरकारच्या बाजूने पूर्णपणे वकिलांची निष्णात फौज जी आहे, पूर्ण मराठा समाज मागास कसा आहे त्याचं पूर्ण त्या ठिकाणी बाजू सरकारच्या वतीने मांडेल। आणि जे 2018 साली मराठा समाजाला आरक्षण युती सरकारने देवेंद्रजींच्या काळात दिलं होतं, उच्च न्यायालयामध्ये ते आम्ही टिकवलं होतं, पण दुर्दैवाने महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांना जे काही मागास वर्ग मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध करण्यामध्ये, पुरावे मांडण्यामध्ये जे काही अपयश आलं होतं, ज्या काही त्रुटी मांडल्या होत्या, ज्या काही ऑब्झर्वेशन कोर्टाने नोंदवल्या होत्या, या सर्व ऑब्झर्वेशन आणि त्रुटी दूर करण्याचं काम आमचं सरकार आणि पूर्णपणे कायदेशीर जी बाबी आहेत त्या आमचे कायदे तज्ञ वकिलांची फौज सुप्रीम कोर्टामध्ये मांडेल। आणि मराठा समाजाला न्याय मिळवून घेण्यासाठी सर्वतोपरी पूर्ण प्रयत्न सुप्रीम कोर्टामध्ये आमच्या सरकारच्या वतीने केले जातील आणि मराठा समाजाला न्याय मिळेल यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न असणार आहे। आणि मला वाटतं त्यामध्ये सरकारला आणि मराठा समाजाला यश मिळेल, कारण 24 जानेवारी जी तारीख दिलेली आहे ही मराठा समाजाला फार मोठी दिलासादायक बाब आहे आणि त्यामुळे सगळ्यांनी संयम राखणं आवश्यक आहे। सगळ्यांचा उद्देश एकच आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। सरकारचं काही आणि आंदोलनकर्त्यांचं काही, सर्वांचा मोटिव्ह एकच आहे। त्यामुळे माझं आंदोलनकर्त्यांना देखील आव्हान आहे, विनंती आहे की आपण संयम बाळगावा आणि सुप्रीम कोर्टामध्ये आपण कलेक्टिव्ह सगळ्यांनी एफर्ट्स प्रयत्न करूया। आणि मला वाटतं तोपर्यंत संयम बाळगून राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहील, जातीय सलोखा अबाधित राहील, जाती जातीमध्ये तेढ निर्माण होणार नाही याची काळजी आपण घेऊया, असं आवाहन मी सगळ्यांना करतो। धन्यवाद। बरं, शिंदे साहेब, मात्र सरकार चर्चेसाठी प्रयत्न करतंय, मात्र जरांगे पाटील हे चर्चेसाठी ऐकण्यासाठी तयार नाहीयेत, यावर काय सांगाल? कारण आधी जरांगेंनी 24 डिसेंबरचा अल्टिमेटम दिला होता आणि आता 20 जानेवारीला ते मुंबईमध्ये धडकणार आहेत असं बोलतायत। त्या प्रकारे या दरम्यानचा वेळ पण सरकारला मिळतोय का, काय सांगाल? शिंदे साहेब, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याशी बोलत होते आणि त्यांनी मराठा बांधवांना आवाहन केलेलं आहे। न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून त्यांनी मराठा बांधवांना आवाहन केलेलं आहे की मराठा आरक्षण देण्याचे प्रयत्न राज्य सरकारकडून सुरूच आहेत, त्यामुळे सबुरीनं घ्यावं आणि 20 जानेवारीला मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे न्यूज 18 लोकमतशी संवाद साधत होते आणि त्यांनी मराठा बांधवांना आवाहन केलेलं आहे।